आजच्या माझ्या दिवसाची ना सुरुवात ही छोटीशी रांगोळी टाकून झालेली होती. त्यानंतर दुपारच्या टाईमला तुळशी देवी जर सुकली असेल तर काय उपाय करावा ह्यावर मी रील बनवली. ती रील तुम्हा लोकांना फार आवडली आणि ज्यांनी नसेल बघितली ती नक्की जाऊन बघा. त्यानंतर दुपारी गेलो आम्ही वरुडला, कारण आम्हाला करायचं होतं ट्रिपची प्लॅनिंग. तसं तर इकडे तिकडे फिरणं चालूच असतं, पण जे फ्रेंड्ससोबत फिरण्यात मजा आहे, म्हणजे जो फ्रेंड्ससोबत आपण टूर काढतो ना त्यामधली मजा वेगळीच असते. तर तीच प्लॅन करण्यासाठी आम्ही इकडे पोहोचलो होतो वरुडला. आणि हा कॅफे भरपूर लोकांना माहीतच असेल, वरुडमध्ये फेमस आहे. तुम्हाला जर हा कॅफे लक्षात आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला की तुम्ही हा कॅफे इथे जाऊन कधी व्हिजिट दिली आहे का, आणि हा कॅफे ओळखू आला का म्हणून तुम्हाला. छान छान फूड एन्जॉय करत करत आम्ही सर्व प्लॅनिंग्स करून घेतल्या. त्यानंतर शॉपिंगची प्लॅन असो किंवा मग आता लहान मुलं आहे सोबत म्हणून काय विशेष लक्ष द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेऊन श्रुतीला सुद्धा सांगितल्या आणि तिने काही गोष्टी मला सांगितल्या. आणि भेटल्यानंतर डिस्कशन झाल्यावर लक्षात आलं की अजूनही काही गोष्टी ज्या इसेन्शियल आहेत त्याची शॉपिंग व्हायचीच आहे म्हणून. असो, ते झाल्यानंतर आम्ही मयूरांडे सरांना भेट दिली आणि निघालो मोर्शीला परतीच्या प्रवासाकरिता. मोर्शीला आल्यावर सुद्धा मी मार्केटमध्येच गेली, कारण की मला पाहिजे होता सरस्वती मातेचा फोटो, तर तो मला मोर्शीत सुद्धा मिळाला नाही. तुम्हाला जर काही आयडिया असेल की कुठे फोटो मिळतो ऑनलाईन सोडून तर मला नक्की DM करून सांगा, मला रिक्वायरमेंट आहे त्या फोटोची. चला तर मग मला फॉलो सबस्क्राईब करून घ्या, कारण की आता ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स लवकरच येणार आहेत. जय गजानन माऊली, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. अँड येस, दॅट्स हाऊ माय डे वॉज.